नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आज आपण MST-CET 2026 च्या आन्सर की आणि निकालाबाबत बघणार आहोत. ठीक आहे. पीसीबी ग्रुपची आन्सर की ऑलरेडी आलेली अटेम्प्ट 1 ची. ठीक आहे. अटेम्प्ट 2 ची केव्हा येणार आहे, पीसीएम ग्रुपची अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 ची केव्हा येणार आहे, त्यानंतर तुमचा निकाल केव्हा लागणार आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे बाळांनो. ठीक आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, आता आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च करतोय बाळांनो, कारण MST-CETचं प्रिपरेशन आता संपलेलं आहे. ठीक आहे. आता तुमची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. ठीक आहे. पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर भेटेल, ज्यांच्याशी तुम्ही कधीही बोलू शकता, तुमचे डाउट्स क्लिअर करू शकतात. जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत ते तुमच्या सोबत असतील बाळांनो. ठीक आहे. कॅप राऊंड पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत, डॉक्युमेंटेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत ते तुमच्या सोबत असतील. ठीक आहे. फीज, स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे. कॉलेज लिस्ट तुमची बनेल, ऑप्शन फॉर्म तुमचा आम्हीच बनवून देऊ बाळांनो. ठीक आहे. पूर्ण डॉक्युमेंटेशन तुमचं होऊन जाणार आहे, पूर्ण पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला भेटणार आहे. लवकरात लवकर ही बॅच लॉन्च करतोय आपण, 2-3 दिवसात लॉन्च होऊन जाईल. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल आले बाळांनो, तरी आपण योग्य कॉलेज लिस्ट बनवून तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करू. जी कॉलेज लिस्ट असेल बाळांनो, ती तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, फॉर एक्झाम्पल तुमची ओबीसी, एससी, एसटी, एनटी जी पण कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. ज्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीची आपली काउन्सिलिंग बॅच, ही 8वी काउन्सिलिंग बॅच असणार आहे बाळांनो. लवकरात लवकर आपण लॉन्च करतोय. जर तुम्ही एक्साइटेड असणार, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये पर्सनल काउन्सिलिंग नक्कीच लिहा बाळांनो. आपण लवकरात लवकर लॉन्च करू. ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटेल बाळांनो, त्यांना तुम्ही एनी टाइम कॉल करू शकतात, एनी डाऊट्स विचारू शकतात. ऍडमिशन प्रोसेस पर्यंत प्रत्येक स्टेपला तुमच्या सोबत असतील. ठीक आहे. काही अडचण असेल तुम्हाला, या नंबरवरती तुम्ही विचारू शकतात पर्सनल काउन्सिलिंगच्या संबंधित. ठीक आहे. जसं लॉन्च होईल व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलं जाईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. युट्यूबवरती पण मी अनाऊन्स करणार आहे. चला आता बघूया आपण MST-CET 2026 चा जो निकाल असतो बाळांनो, तो 2 स्टेप्स मध्ये येतो बेसिकली. ठीक आहे. पहिले तुमची आन्सर की येते, त्यानंतर तुमचा स्कोर कार्ड येतो बाळांनो. आन्सर की मध्ये पण 2 वेळेस तुमची आन्सर की येते. पहिली जी आन्सर की असते ती प्रोव्हिजनल आन्सर की असते बाळांनो. दुसरी जी आन्सर की असते ती फायनल आन्सर की असते. ठीक आहे. प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये तुम्हाला तुमचे सगळे मार्क ऑप्शन्स दिसतात, की तुम्ही कोणत्या प्रश्नाला कोणतं मार्क केलेले. फॉर एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन आहे, काहीतरी क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याचे 4 ऑप्शन आहेत, A, B, C, D. ठीक आहे. अशा पद्धतीचे 4 ऑप्शन्स आहेत. तिथं दिसतं की या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर समजा काय करेक्ट आन्सर याचं B आहे, आणि तुम्ही काय मार्क केलेले, तुम्ही काय मार्क केलेले, याचं C मार्क केलेले. म्हणजे या गोष्टी, या 4ही गोष्टी तुम्हाला दिसून जातात इथं. ठीक आहे. क्वेश्चन दिसतो, ऑप्शन्स दिसतात, करेक्ट आन्सर जे असतं त्या प्रश्नाचं ते दिसतं, तुम्ही जे मार्क केलेलं असतं ते दिसतं. मग आता इथं काय बी आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. पण तुम्ही काय मार्क केले, C, म्हणजे इथं तुम्हाला काय द्यायचं आहे, 0 द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काउंटिंग करू शकता तुमच्या मार्कची. म्हणजे तुम्हाला समजून जातं की 200 पैकी तुम्ही किती मार्क्स आणलेले आहेत. 160 आणलेत, 140 आणलेत, 20 आणलेत, 30 आणलेत, जेवढे पण तुम्ही मार्क्स आणलेले आहेत. प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये तुम्हाला मार्क्स समजून जातात बाळांनो. ठीक आहे. आता प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये जर तुम्हाला काही क्वेरी असली तर तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकतात, की हा प्रश्न मी बरोबर सोडवलाय, माझं उत्तर बरोबर आहे, तुमचं उत्तर चुकीचं आहे, असं तुम्ही क्वेरी रेज करू शकतात. आणि त्यानंतर फायनल आन्सर की तुमची येते बाळांनो. ही बेसिकली छोटीशी आन्सर कीची प्रोसेस असते. आता बघा, MST-CET 2026 च्या पीसीबी ग्रुपची ऑलरेडी अटेम्प्ट 1 ची आन्सर की आलेली आहे बाळांनो. जसं तुमचा अटेम्प्ट 2 चा पेपर झाला, लगेच तुमची अटेम्प्ट 1 ची आन्सर की आलेली आहे. अटेम्प्ट 2 ची आन्सर की तुमची 15 दिवसात कमीत कमी येऊन लागेल बाळांनो. जसं तुमचा आता पीसीबीचा पेपर 10 तारखेला संपलेला आहे, तुम्ही एक्सपेक्ट करा की 25 मेला तुमची आन्सर की येऊन लागेल पीसीबीची, अटेम्प्ट 2 ची. समजते गोष्ट. ठीक आहे. हे झाला पीसीबीचा निकाल केव्हा, सगळ्या गोष्टी सांगतोय. आता पीसीएमची जर आन्सर की बाबत बोलायचं झालं बाळांनो, पीसीएमची अजून सुद्धा अटेम्प्ट 1 ची आन्सर की आलेली नाहीये. जसा आपण पीसीबीचा ट्रेंड फॉलो केला, जसा तुमचा पीसीबीचा एक्झाम झाली, लगेच त्यांची आन्सर की आली अटेम्प्ट 1 ची. ठीक आहे. अटेम्प्ट 1 ची आन्सर की तुमची पीसीएमची बाळांनो. जसा तुमचा पीसीएमचा अटेम्प्ट 1 संपेल, अटेम्प्ट 2 संपेल, लगेच तुमची आन्सर की येऊन लागेल बाळांनो. म्हणजे एक्सपेक्ट करून चालला तुम्ही 22 ते 24 तारखेच्या दरम्यान, या 2 दिवसात तुमची आन्सर की इथे येऊन लागेल अटेम्प्ट 1 ची. अटेम्प्ट 2 ची आन्सर की यायला 10 ते 15 दिवस अजून लागतील बाळांनो. म्हणजे तुम्ही समजून चला 30 जूनच्या आसपास, 30 मे ते 5 मेच्या दरम्यान तुमची आन्सर की येईल बाळांनो. 10 ते 15 दिवस तुम्ही कन्सिडर करून चाला. 30 मे ते 5 जूनच्या दरम्यान ही तुमची अटेम्प्ट 2 ची बाळांनो. अटेम्प्ट 1 ची केव्हा येणार आहे, 22 ते 24 मेच्या दरम्यान येऊन लागेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आन्सर की आल्यानंतर फक्त 2 दिवस तुमच्याकडे आन्सर की असते बाळांनो. त्यानंतर तुमची आन्सर की व्हॅनिश होऊन जाते. त्या 2 दिवसातच तुम्हाला जर ऑब्जेक्शन रेज करायचंय, ठीक आहे, तो ऑब्जेक्शन रेज करू शकतात. त्या 2 दिवसात तुम्हाला आन्सर की बघावी लागते, अदरवाईज तुम्हाला नंतर आन्सर की बघता येत नाही. गोष्ट समजते. ठीक आहे. त्यानंतर आन्सर की आल्यानंतर तुमची सुरू होते बाळांनो ऑब्जेक्शन रेझिंग प्रोसेस. ठीक आहे. भरपूर, आता मागच्या वर्षी तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये 5 ते 6 बोनस मार्क्स होते बाळांनो.
बोनस मार्क्स केव्हा भेटतात त्याच्याबद्दल पण सांगतो. पण जशी तुमची आन्सर की आली, फॉर एक्झाम्पल तुमची 22ला आन्सर की आली, ठीक आहे, लगेच तुमची ऑब्जेक्शन रेझिंग स्टार्ट होऊन जाते. म्हणजे 22 नंतर तुम्हाला जसं तुम्हाला तिथे आन्सर दिसलं, आन्सर की दिसली, तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन रेज करू शकता की हा प्रश्न माझा बरोबर होता तरी चुकीचा दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे तो 2-3 दिवसात करेक्ट होऊन येतो. आता ऑब्जेक्शन विविध प्रकारचे असतात बाळांनो. बघा, पहिले तर क्वेश्चनच इनकरेक्ट आहे, ठीक आहे. काय क्वेश्चन इनकरेक्ट आहे म्हणजे क्वेश्चन चुकीचा टाकलेला आहे सीईटी सेलने, ठीक आहे. आउट ऑफ सिलेबस टाकला असेल किंवा चुकीचा काही ना काही क्वेश्चन टाकलेला आहे. क्वेश्चन मध्ये चूक काय होऊ शकते, फॉर एक्झाम्पल मास दिलेलं आहे, ठीक आहे, मास दिलेलं आहे 5 kg है ना, पण मास द्यायला पाहिजे होतं 5 ग्रॅम. आता ही क्वेश्चनच चुकला पूर्ण. केजीचं ग्रॅम, प्रिंटिंग एरर होऊ शकतो, ठीक आहे, टायपो एरर होऊ शकतो. मग अशा प्रश्नांना डायरेक्ट 0 केलं जातं बाळांनो आणि तुम्हाला डायरेक्ट तिथं मार्क्स दिले जातात. मार्क केला असेल, नाही केला असेल तरी तुम्हाला अपफ्रंटली मार्क्स दिले जातात, है ना. तर हे झाले बोनस मार्क्स. त्यानंतर आन्सरच इनकरेक्ट आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत, A, B, C, D. चारीमध्ये उत्तरच बरोबर नाही. या प्रश्नाचं जे उत्तर आहे या चारींमध्ये मॅच नाही होत. त्या क्षणी तुम्हाला कोणतेही मार्क केला असेल किंवा नसेल केलं तरी तुम्हाला तिथं मार्क्स भेटून जातात. त्यानंतर ऑल करेक्ट ऑप्शन, काही काही ठिकाणी काय होतं, चारीच्या चारी ऑप्शन्स करेक्ट येऊन लागतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बोनस मार्क्स भेटतात बाळांनो. त्यानंतर काही काही ठिकाणी काय होतं, फॉर एक्झाम्पल ए ऑप्शन आहे 30, बी ऑप्शन आहे 20, सी ऑप्शन आहे 25, डी ऑप्शन आहे 30. आता 30 रिपीट झालं ना, जरी याचा आन्सर 30 नसेल तरी तुम्हाला या प्रश्नाला पूर्ण मार्क दिला जातो, अटेम्प्ट केला असेल नाही केला असेल. गोष्ट समजते, ठीक आहे. त्यानंतर आउट ऑफ सिलेबस, काही क्वेश्चन असे असतात जे रिड्यूस सिलेबसवरती, फॉर एक्झाम्पल कोनिक्स मधला भरपूर पार्ट्स रिड्यूस केलेला आहे आता सिलेबसमध्ये, तरी मागच्या वर्षी कोनिक्स चे प्रश्न टाकलेले होते, ठीक आहे. मग त्यांना तिथं बोनस मार्क्स भेटले, 1 किंवा 2 प्रश्न आलेले होते. तर अशा प्रसंगी तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटतात बाळांनो, ठीक आहे. बोनस मार्क्सचा कॉन्सेप्ट समजला तुम्हाला, या 4 सिच्युएशन मध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटतात बेसिकली, है ना. ऑब्जेक्शन तुम्ही या 4 सिच्युएशन मध्येच रेज करू शकतात की क्वेश्चन चुकलाय, ऑप्शन चुकलाय, ऑप्शन रिपीट झालेले आहेत किंवा क्वेश्चन कोणतंच ऑप्शन राईट नाही, अशा प्रसंगी तुम्ही रेज करू शकतात क्वेरी. आता बघा, अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटलेला असतो बाळांनो, ठीक आहे. आन्सर कीचा, ठीक आहे, जिथं तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD, ठीक आहे. करेक्ट ऑप्शन जे आहे ते दिलेलं आहे, तुमचा जो रिस्पॉन्स आहे तुम्ही जे मार्क केलेले ते दिलेले आहे. जर दोघं मॅच झाले म्हणजे तुम्ही समजायचं हे माझं बरोबर उत्तर आहे. जर दोघं मॅच नाही झाले तर तुम्ही समजायचं तुमचं उत्तर चुकीचं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला वाटतंय ऑब्जेक्शन रेज करायचं, इथं क्लिक करायचं, तुम्हाला ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकतात. ऑब्जेक्शन रेज करायला पैसे द्यावे लागतात, ठीक आहे. सीईटी सेलला फुकटमध्ये ऑब्जेक्शन रेज नाही करत सीईटी सेल. जरी तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं, सीईटी सेलची चुकी राहिली असते की समजा हा प्रश्न चुकलेला आहे आणि तुम्ही 1000 रुपये दिले, ऑब्जेक्शन रेज केलं तर तुमचे 1000 रिटर्न नाही आहेत, सीईटी सेल ठेवून घेते बाळांनो, ठीक आहे. हे सीईटी सेलचं दरवर्षाचं आहे, है ना. याच्यात आपण काहीच नाही करू शकत. दरवर्षी आपण व्हिडिओज बनवतो की पैसे रिटर्न भेटायला पाहिजे विद्यार्थ्यांचे, पण नाही भेटत, है ना. चला, हे झालं आन्सर की. आता बोलूया रिझल्ट बद्दल. आन्सर की बद्दल डाऊट्स क्लिअर झाले की आन्सर की केव्हा येणार आहे, टाइम मी सांगितला तुम्हाला, है ना. आन्सर की कशी दिसणार आहे, मी लुक सांगितला आन्सर कीचा, ठीक आहे, कसा तुमचा दिसणार आहे, ठीक आहे. आन्सर की बाबत सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आता आपण बघूया बाळांनो निकाला संबंधित, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं तुमचं 20 तारखेला पेपर संपतील आता पीसीएमचे, लगेच आपली फुल फ्लेज काउन्सिलिंग सुरू होऊन जाईल बाळांनो. पर्सनल काउन्सिलिंग पण सुरू होईल आणि युट्यूबवरती पण मी प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज टाकणार आहे, ठीक आहे. म्हणून जसं मी लॉन्च करेल लवकरात लवकर तुम्हाला एनरोल करायचंय, ठीक आहे. चला, आता मी 20 तारखेच्या आतच लॉन्च करणार आहे. मी 18-19 तारखेला प्लॅन करतोय की काउन्सिलिंग बॅच लॉन्च होऊन जाईल, ठीक आहे. फक्त 5 ते 6 दिवसच आपण रजिस्ट्रेशन ऑन ठेवतो. चला, आता आपण बघूया MST CET 2026चा रिझल्ट तुमचा कंबाईन येणार आहे बाळांनो. अटेम्प्ट 1चा आणि अटेम्प्ट 2चा रिझल्ट वेगवेगळा येणार नाही, ठीक आहे. तुमचा कंबाईंड रिझल्ट येणार आहे, ठीक आहे. या गोष्टीबाबत सीईटी सेलने पण आधी पण क्लॅरिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे. आता रिझल्ट मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो कशा पद्धतीचा तुमचा रिझल्ट येईल. फॉर एक्झाम्पल, असं तुमचं एक स्कोर कार्ड येतं, ठीक आहे. तुमच्या या साईडला तुमचा फोटो असतो, तुमचे सगळे डिटेल्स वगैरे इथं असतील, ठीक आहे. त्यानंतर तुमचं एक पार्टिशन येणार आहे बाळांनो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इथं तुमचे फिजिक्सचे पर्सेंटाईल, केमिस्ट्रीचे आणि मॅथचे, जे विद्यार्थी मॅथ्समध्ये असतील किंवा जे विद्यार्थी बायोमध्ये असतील, इथं तुमचा अटेम्प्ट 1 लिहून येईल, इथं तुमचा अटेम्प्ट 2 लिहून येईल बाळांनो, आणि इथं तुमचे फायनल पर्सेंटाईल लिहून येतील, इथं टोटल पर्सेंटाईल लिहून येतील, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, अटेम्प्ट 1 मध्ये फिजिक्सला 90 पर्सेंटाईल आले, अटेम्प्ट 2 मध्ये 88 आले, दोघांमध्ये चांगले कोणते आहेत, 90, म्हणजे अटेम्प्ट 1चे पर्सेंटाईल कन्सिडर झाले. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये अटेम्प्ट 1ला 45 पर्सेंटाईल आले, अटेम्प्ट 2ला 60 आले, कोणते कन्सिडर होतील, 60 कन्सिडर होतील. त्यानंतर मॅथ्समध्ये समजा 70 इथं आले, इथं 72 आले, कोणते कन्सिडर होतील, 72 कन्सिडर होतील. त्यानंतर टोटल इथं किती आले, 40 आले होते, इथं किती आले, 50 आले, कोणते कन्सिडर होतील, 50 कन्सिडर होतील. हे जे असतील बाळांनो, हे तुमचे फायनल पर्सेंटाईल असतील, जे तुमचे ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होतील.
गोष्ट समजते? ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा फायनल निकालचा लुक असणार आहे बाळांनो. आता निकालाची तारीख मी तुम्हाला सांगतो बाळांनो, दरवर्षी काय होतं, जसं तुमची आन्सर की आता दरवर्षी आणि या वर्षामध्ये एवढं 100% गॅरंटीने का नाही सांगू शकत माणूस, कारण यावर्षी तुमचे 2 अटेम्प्ट आले बाळांनो. ठीक आहे. दरवर्षी काय होतं, जसं तुमचं अटेम्प्ट 1 व्हायचं, सॉरी एकच अटेम्प्ट राहायचा. ठीक आहे. एक अटेम्प्ट झाल्यानंतर 15 दिवसांनी कंप्लीट तुमची आन्सर की येऊन लागायची बाळांनो, आणि त्यानंतर 15 दिवसांनी कंप्लीट तुमचा रिझल्ट निघून जायचा. तुम्ही बघू शकता सगळ्या वर्षाचा ट्रेंड 14, 15, 16 एवढा अंतर असायचं. 14 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा 16 दिवसात आरामात तुमचा पूर्ण प्रोसेस होऊन जायची. आता यावेळी अटेम्प्ट 2 ला 2 गोष्टी आहेत बाळा, अटेम्प्ट 1 पण आहे बाळांनो आणि अटेम्प्ट 2 पण आहे यावर्षी, है ना. तर आपण असं एक्सपेक्ट करतोय की 5 मे पर्यंत तुमची आन्सर कीचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊन जाईल बाळांनो. ठीक आहे. 30 मे ते 5 जून, सॉरी 30 मे ते 5 जून पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर 15 दिवसात तुमचा निकाल डिक्लेअर होऊन जाईल बाळांनो, फायनल डिक्लेअर. ठीक आहे. आता 30 मॅक्स टू मॅक्स 5 जून पर्यंत तुमचा निकाल, सॉरी आन्सर की अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 सगळ्या आन्सर की तुमच्या डिक्लेअर होऊन जातील. ठीक आहे. मी एक्सपेक्ट करतोय 30 मे पर्यंतच डिक्लेअर होतील, पण मॅक्स टू मॅक्स आपण कन्सिडर करू. 30 मे पण कन्सिडर केलं बाळांनो तरी तुमचे 15 दिवस, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 15 जून पर्यंत तुमचा निकाल येऊन लागेल बाळांनो. मॅक्स टू मॅक्स 20 जून, पण सीईटी सेल पुढे पण ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कंडक्ट करायची, म्हणून तुमची 15 जूनला निकाल लागून जाईल. कारण जसा निकाल लागेल त्यानंतर तुमची कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट होईल. कॅप राऊंड 1, 2, 3 करत करत तुमचे 2 ते 2.5 महिने जातात बाळांनो. 2 महिने कन्सिडर करून चला तुम्ही, है ना. मग ऍडमिशन पण लेट होऊन जातात. ठीक आहे. कॅप राऊंड 1 नंतर कॉलेजेस सुरू होऊन जातात. जे विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये ऍडमिशन घेतात किंवा कॅप राऊंड 3 मध्ये ऍडमिशन घेतात त्यांचं एक चॅप्टर मिस होतं, म्हणून सीईटी सेल लवकरात लवकर या प्रोसेसला कंडक्ट करेल बाळांनो. ठीक आहे. आता परत मी एकदा सांगतोय, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च होते बाळांनो. ही आपली 8वी बॅच आहे. ठीक आहे. 8 वर्षापासून पर्सनल काउन्सिलिंग चालू आहे. ठीक आहे. सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसओमॅट, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी गेलेले आहेत बाळांनो. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल आले, आपण योग्य कॉलेज लिस्ट बनवू बाळांनो. ठीक आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं फिल्ट्रेशन करून तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन करून बाळांनो आपण एक बेस्ट कॉलेज काढू. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आता भरपूर कॉलेजेसची फी 5 लाख रुपये असते बाळांनो, पण आपण त्या कॉलेजेसमध्ये त्यांना 2 लाख 2.5 लाख मध्ये ऍडमिशन मिळवून दिलेले, कारण त्यांना फीज आणि स्कॉलरशिप बद्दल विद्यार्थ्यांना माहितच नाही राहत. भरपूर साऱ्या स्कॉलरशिप आहेत बाळांनो, जिथं तुम्हाला 0 फीज मध्ये सुद्धा तुमचं ऍडमिशन होऊन जातं. पूर्ण इंजिनिअरिंग तुमची 0 फीज मध्ये होऊन जाईल, है ना. इथं तरी तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंग करायला 5 लाख रुपये लागताय किंवा 2.5 लाख रुपये लागताय. अशा स्कॉलरशिप आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 0 रुपीज मध्ये तुमची पूर्ण इंजिनिअरिंग किंवा फार्मसी होऊन जाईल. पण त्या गोष्टीचं नॉलेज कोण देईल तुम्हाला? काउन्सिलर देईल. त्या गोष्टीचं नॉलेज कुठे भेटेल? पर्सनल काउन्सिलिंग मध्ये, है ना. म्हणून नक्कीच एक्साइटेड राहा. कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा पर्सनल काउन्सिलिंग. जेवढे तुम्ही जास्त एक्साइटेड तेवढं लवकरात लवकर आपण लॉन्च करू बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर एक विद्यार्थ्याला असाइन होतो. केव्हा पण तुम्ही त्यांना कॉल करून तुमचे डाऊट्स विचारू शकता. या कॉलेजची फीज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, मेस कसं आहे, तिथं फॅकल्टी कसं आहे, प्रत्येक कोणत्याही प्रकारचे तुम्ही डाऊट्स तुमचे क्लिअर करू शकता. ठीक आहे. काही क्वेरी असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा रिगार्डिंग पर्सनल काउन्सिलिंग. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. सगळ्या अनाउन्समेंट व्हॉट्सअप ग्रुपला होणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.